आपण आमदारांनाही आपल्या पद्धतीनं जे 14 काँग्रेस पक्षाचे आमचे आमदार आहेत, आम्ही त्यांच्यासमोरही विधिमंडळामध्ये हा आवाज उठवला पाहिजे अशी आम्ही कळकळीची विनंती करू। आज प्रसारमाध्यमांनी चिपळूणमध्येही बाळगंगाच्या प्रश्नावर आमच्या प्रदेशाध्यक्षांना प्रश्न विचारले, वस्तुस्थितीची जाणीव करून दिली। विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे, जी लढाई विधिमंडळात लढायची तीच लढाई रस्त्यावर पण लढावी लागते, तीच लढाई न्यायालयात पण लढावी लागते। पण अंतिमतः लोकांमधली आणि रस्त्यावरची लढाई याला पर्याय नसतो, जी लढाई तुम्ही लढत आहात। उपोषणाचं शस्त्र तुम्ही उपसलेलं आहे। उपोषण ही सोपी गोष्ट नाही, उपोषण ही समोरच्या लोकांच्या अंतरात्म्याला साथ घालणारी गोष्ट आहे। त्यांच्यातली माणुसकी आणि त्यांच्यातली कायद्याप्रती बांधिलकी त्याचा दरवाजा ठोठावणे म्हणजे उपोषण असतं। हे उपोषण तुम्ही करत आहात, तुम्हाला तुमच्या जीवाची प्राणाची बाजी लावावी लागते। हे खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत बसलेल्या लोकांना हे शोभत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या देठालाही हात लावायचा नाही आणि मोहिमेवर आपलं सैनिक निघाल्यानंतर शेतकऱ्यांकडून जर घोड्यासाठी चारा घेतला तर त्याचं सुद्धा लगेच रक्कम तिथं रोख स्वरूपामध्ये अदा करायची असं आज्ञापत्र काढलेल्या राजाच्या राज्यामध्ये जर 16 वर्ष जमिनीची मालकी आमच्याकडून हिरावून घेतली जात असेल आणि त्याच्यावर ठरलेल्या गोष्टी होत नसतील, आमची चेष्टा होत असेल, आम्हाला टोलवाटोली होत असेल, तर हे महाराष्ट्र सरकारला शोभत नाही, कल्याणकारी राज्याला शोभत नाही। आणि प्रशासकीय व्यवस्थेमध्ये बसलेले जे अधिकारी आहेत ते ज्या निष्ठेसाठी तिथं बसलेले आहेत, ज्या संविधानाच्या फ्रेममध्ये ते तिथं बसलेले आहेत, त्यांचं घरदार, बायका, मुलं, गाड्या, घोडे ज्या पैशावर चालतात ते सगळे पैसे तुमच्या माझ्या करातून घेतलेले असतात, तुमच्या माझ्या सोयीसाठी, सुविधेसाठी आणि आपल्यासाठी ते तिथं बसलेले आहेत। ते मालक नाही आहेत। त्यामुळं 16 वर्ष 1240 हेक्टर जमीन जर 3800 कुटुंबापेक्षा जास्त कुटुंबावर सरळ प्रभाव करणारी गोष्ट जर इतकी वर्ष पेंडिंग राहत असेल तर ते महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्याला, प्रशासकीय घडी आणि चौकट असलेल्या राज्याला शोभणारं नाही। या भागामधल्या सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनाही माझी विनंती आहे की मतदार, निवडणुका, सरकार हे येतील जातील, मतदार येतील जातील, पण 3800 लोकांच्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा हा प्रश्न आहे। आपलीच जमीन, आपलीच माती, त्याच्यावर आपलाच अधिकार असणार नाही असा संदेश जर पुढच्या पिढ्यांना गेला तर इथली लोक उपोषण सोडून, अहिंसक लढा सोडून उद्या हिंसक झाली तर त्याला इथलं प्रशासन आणि इथली राजकीय व्यवस्था जबाबदार असेल। त्यामुळे माझी विनंती आहे की बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या सगळ्या माझ्या बांधवांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी या जिल्ह्याचे कलेक्टर, इथले प्रांत असतील आणि ज्यांनी ही जमीन ॲक्वायर केली, ज्यांनी ही जमीन काहीतरी कारण सांगून वारंवार तिचा उपयोग होऊ दिला नाही, अशा शिडकोलाही माझी विनंती आहे की लोकांचा रोष वाढणार नाही, या बांधवांच्या जीवाला काही होणार नाही, ही बघण्याची पहिली जबाबदारी ही शिडकोची आहे, इथल्या जिल्हा प्रशासनाची आहे, राज्य सरकारची आहे। या लढ्याला मी पूर्ण पाठिंबा देतो। लोकलढा म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत। वेळ प्रसंगी सगळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सुद्धा आम्ही या लढ्यामध्ये तुमच्या भोवती उतरवू शकतो। काँग्रेस आता लोकांसोबतचा, लोकांसाठी लढणारा पक्ष असणार आहे। जे मलिदा खाण्यासाठी, मंत्रिपद भोगण्यासाठी, सत्ता भोगण्यासाठी आमच्यामध्ये घुसले होते, ते लढाईची वेळ आल्यानंतर, तुमच्यासारख्यांच्या पाठीशी उभा राहायची वेळ आल्यानंतर समोरच्या छावणीमध्ये जाऊन बसलेले आहेत। तुम्ही सगळी बियाची कणसं आहात, आम्ही बियाची कणसं आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं सांगतो की ह्या लढ्यामध्ये तुम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत आहोत।